नमस्कार. आणखीन एका व्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर इतकी थंडी पडलेली आहे ना इकडं वारा आणि थंडी. तर सकाळी खूप धुकं असतं आणि बाष्पसुद्धा पकडत असतं खिडकीवर तुम्ही बघू शकता. तर सकाळी मी नाश्ता केलेला आहे. तर आज पोहे बनवलेले होते मम्मीने मस्त असे आणि सकाळ-सकाळी आलेलं आहे माझं पार्सल. तर मी ऑनलाईन मागवलेले होते स्पाइसेस. तर ज्याच्यामध्ये आहे चिली फ्लेक्स, त्याच्यानंतर ओरिगॅनो आणि पेरी-पेरी. तर हे पॅकेट्स 50-50 ग्रॅमची आहेत. तर आतापर्यंत मी कधीच हे मागवले सुद्धा नाहीत आणि वापरले सुद्धा नाहीत. पहिल्यांदाच मी हे मागवले कारण इथं जवळपास भेटत नाही त्यामुळे मला ऑनलाईन मागवावे लागले. आणि आज आहे विनूचा बर्थडे सेलिब्रेशन संध्याकाळच्या वेळी. तर त्या थोड्याशा फ्रेंड्सना बोलवून इथं थोडंसं छोटंसं सेलिब्रेशन आम्ही करणार आहे. तर त्याचे इथं मामा-मामीसुद्धा आलेले आहेत. आणि विनू ना खूप दिवस झाले पिझ्झा हवा असं करतो. पण इथं कसं आहे ना ऑनलाईन स्विगी किंवा झोमॅटो असं वगैरे सोय नाही आहे. कारण हे थोडं इंटेरियर पडतं आणि इकडे ते डिलिव्हरी वगैरे करत नाहीत. मग म्हटलं आज बर्थडे निमित्त विनूला मस्त असा पिझ्झा खायला देऊया आणि त्यासाठी आम्ही इथं तयारी करत होतो. तर मैदा घेतलेला आहे. तर मैद्यामध्ये ना बेकिंग सोडा, त्याच्यानंतर मीठ, थोडं तेल, दही आणि पाणी असं सर्व घालून म्हणजे प्रमाणामध्ये घातलेलं आहे आणि इथं पीठ मळून घेतलेलं आहे. आणि 10 मिनिटं ना ते रेस्टसाठी ठेवलं होतं. तोपर्यंत व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले आहेत. तर व्हेजिटेबल्स काही जास्त नाही. ढबू मिरची, त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो. तर हे थोडं साहित्य नव्हतं, तर पप्पा जाऊन पटकन घेऊन आलेले आहेत इथं टोमॅटो, ढबू मिरची आणि मिरची. आणि पीठ रेडी झाल्यानंतर इथं आम्ही लाटून घेतलेलं आहे. आणि एका बाजूला पाणी लावून ना असं चपाती बनवणाऱ्या पॅनमध्येच मी इथं ठेवलेलं आहे आणि भाज्या थोड्याशा मी स्टीम करून घेत आहे इथं. कारण विनू खात नाही, थोडं कच्चं वगैरे लागलं तर. त्यानंतर पिझ्झा सॉस नव्हता त्यामुळे केचअप घातलेला आहे. त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स इथं मी लेयर टाकलेला आहे आणि चीजचे ना छोटे-छोटे क्यूब्स होते. तर तेच मी किसून यावर स्प्रेड करणार आहे. आणि एक पिझ्झा घातलेला आहे बनवण्यासाठी, तोपर्यंत दुसरे 2 मी लाटून घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारे 2 पॅनमध्ये दोन्ही गॅसवर राहिलेले दोन्ही पिझ्झा मी तयार करण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि विनू इथंच होता. पिझ्झा पूर्ण होईपर्यंत त्याने मला खूप हेल्प केली. आणि अशा प्रकारे आमचा सिंपल असा व्हेजिटेबल चीज पिझ्झा तयार झालेला आहे. आणि सोबतच संध्याकाळच्या वेळी ना थोडी बर्थडेची तयारीसुद्धा इथे चाललेली होती. तर विनू होता, त्याची मामी, मी, मम्मी सर्व मिळून थोडे बलून्स वगैरे फुगवले. त्याच्यात छोटंसं सिंपल असं डेकोरेशनसुद्धा इथं आम्ही केलेलं आहे बलूनचं. हे पहा तर हॅपी बर्थडे आणि हे बलूनचा सेट आहे तो अशा प्रकारे दिसत होता. छान दिसत होता. पण जे लाइटिंग आणलेलं होतं ना, ते तर लाईट्स काही काम केलेले नाहीत. तर ते थोडं वाया गेलं. कारण लाईटची जी माळ होती ना, तर ती एकदाच स्टार्ट झाली. त्यानंतर ती पुन्हा स्टार्ट झालीच नाही. तर विनूला केकवरती सुपरमॅनचं चित्र हवं होतं. त्यामुळे ते डिझाइन आम्ही बनवून घेतलेलं आहे. आणि हा जो केक आहे तो त्याचे बाबा घेऊन आले होते रात्री. आणि जी मुलं आलेली होती ना, त्यांना रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही पेन्सिल, इरेजर आणि शार्पनरचा सेट दिला. आणि अशा प्रकारे विनूचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केला.